ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या भारत पाकिस्तान सामन्यापासून हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हार्दिक पांड्या चर्चेत येण्यामागचं कारण फक्त त्याचा खेळ नाही, तर सामन्यादरम्यान त्याच्या हातातील महागडे घड्याळ या चर्चेचे कारण आहे. या घड्याळाची चर्चा का होतीये चला पाहूयात, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हार्दिक पांड्याने भारत पाक सामन्यादरम्यान रिचल व्हील ब्रँडचे RM2702 टर्बिनन घड्याळ घातले होते. त्या घड्याळाची किंमत तब्बल $80,000 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 6.9 कोटी रुपये होती. एवढ्या रकमेचा विचार केला तर त्या घड्याळाची किंमत अनेक लोकांच्या संपूर्ण गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे. मात्र हार्दिकचा हा खर्च केवळ स्टायलिंगसाठी नसून ही एक प्रकारची गुंतवणूक मानली जाऊ शकते, कारण दुर्मिळ घड्याळांची किंमत वेळेनुसार वाढत जाते. हार्दिक आपल्या कमाईचा काही भाग लक्झरी घड्याळे, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर गुंतवणुकीत टाकतो, जी त्याच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा वाढवते. त्यामुळे पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच त्याचा योग्य उपयोग करणेही गरजेचे आहे. बाकी लक्झरीवरील खर्च सुद्धा लॉंग टर्म साठी फायद्याचा ठरू शकतो का, असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये यस नक्की लिहा.